समाजाला सोबत घेऊन जायचं असेल तर सलोख्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. समाजसेवक अण्णा हजारेंची सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती प्रतिक्रिया देण्यात आली. मी अनेक उपोषणं केली पण अशी वेळ कधी आली नाही असं अण्णा हजारेंनी म्हटलंय. समाजाला सोबत घेऊन जायचं असेल तर सलोख्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा असं समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती आता प्रतिक्रिया दिली. सोनम वांगचुक हे उपोषण करत होते. त्यांना सरकारने उचलल काय व्हायचं होईल, सलोख्याने प्रश्न सुटतात. मी अनेक उपोषण केली. सलोखा कुठचाही एवढे उपोषण झाले पण असं कधी वेळ आले नाही, म्हणून सलोख्याने प्रश्न सुटतात. मुंबईमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झालाय. सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आंदोलनाची हाक देण्यात आली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात मुंबईमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली. यावेळी सीएसएमटी स्थानकाबाहेर जमलेल्या एआयएसएफच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने वातावरण चांगलंच तापलं. वांगचुक यांच्या आंदोलनावर धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केलंय. आंदोलन चिरडण्याचं काहीही कारण नाही. तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात नेलं. तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा आंदोलन करू शकतात असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. हे पहा, आंदोलन कुठलेही चिरडण्याचं काही कारण नाही. अनेक दिवस ते उपोषणाला वांगचुक साहेब बसलेले होते. कोर्टाच्या आदेशानुसार त्यांची तब्येत खालावत चाललेली असल्यामुळं त्यांना उपचाराची आवश्यकता असल्यामुळं आज त्यांना उपचारासाठी नेलेलं आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर तब्येत परत ठीक झाल्यानंतर परत ते उपोषण करू शकतील असं मला वाटतं. हे पहा, आंदोलन होण्यासाठी हे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. आंदोलन करण्यासाठी मागणी करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अशी भूमिका शासन करत नाही. 20 तारखेला त्यांनी आंदोलन हाक दिलेले आहे. ते आंदोलन होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.